कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा संघर्ष शिगेला पोहोचलाय. हद्दवाढ कृती समिती व हद्दवाढ विरोधी कृती समिती यांच्यामध्ये संघर्षमय परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र यामधील मध्यम मार्ग म्हणून कोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजू माने यांनी केली आहे. यासाठी त्यांनी 1 जूनपासून दसरा चौकात 99 तासाचे लक्षवेधी उपोषण सुरू केले. त्यांच्या या मागणीला विविध संघटना आणि पक्षांचा पाठिंबा मिळत आहे. या संदर्भातील प्रेझेंटेशन हे त्यांनी प्रसिद्ध केले. सध्या कोल्हापूरमध्ये कोल्हापूर हद्दवाढ यांच्यामध्ये जे हद्दवाढीच्या संदर्भात प्रश्न निर्माण झाला आहे. वास्तविक पाहता कोल्हापूर नागरी विकास प्राधिकरण स्थापन आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेने जर हद्दवाढ पाहिजे असेल तर नागरी विकास प्राधिकरणाकडे या संदर्भात एक तक्रार अर्ज किंवा अपील करून त्याच्यावरती सुनावणी होऊन प्रथम प्राधिकरण याच्यावरती अधिसूचना प्रसिद्ध करेल. त्यानंतर सुनावणी घेईल आणि सुनावणीनंतर हा जे काही क्षेत्र बदल करायचा आहे ही कारण की कोल्हापूर महानगरपालिकेसह 43 गावांचं मिळून प्राधिकरण स्थापन आहे. या क्षेत्रात बदल करायचं झालं तर त्याला प्रोसिजर आहे. त्या प्रोसिजरमध्ये प्राधिकरणाकडे अपील केल्यानंतर त्याच्यावर जेव्हा अंतिम निर्णय होईल प्राधिकरणाचा आणि त्यानंतर शासनाकडे हा जेव्हा प्रस्ताव होईल या क्षेत्रातलं गाव वगळण्याचं आहे त्याच वेळेला हद्दवाढीच्या प्रक्रियेत चालू होईल. आणि तोपर्यंत कोणतेही हद्दवाढ डायरेक्ट कुणाला करता येईल नाही. शासनही डायरेक्ट हद्दवाढ करू शकत नाही आणि महानगरपालिकेचा आणि ग्रामीण जनतेमध्ये हा संभ्रम आहे. त्यामुळं ही जोपर्यंत प्रोसिजर होत नाही त्यामुळे कोणत्याही प्रकारची हद्दवाढ होणार आणि याचं यामधून कोल्हापूर या नागरी विकास क्षेत्रामधून ना ग्रामीण भागाचा विकास होणार आहे ना शहराचा विकास होणार आहे. त्याला पर्याय म्हणून महानगर विकास प्राधिकरण महानगर प्रदेश विकास प्राधिकरण स्थापन व्हावं आणि शहराबरोबर संपूर्ण जिल्ह्याचा विकास व्हावा त्या हेतूनं हे 99 तासाचं चालू केलेलं आहे. या संदर्भात यापूर्वी आम्ही वारंवार ह्या प्राधिकरणामध्ये बदल होण्यासाठी आणि 42 नुसार अंतिम आराखडा बनण्यासाठी व्यक्तीचा कलमाचा उपयोग करून आमचा अंतिम आराखडा सादर करा ही दुरुस्ती करा म्हणून शासनाकडे गेले आणि 3 वर्षे पाठपुरावा करत आहे. मुख्यमंत्री कार्यालय पालकमंत्री प्राधिकरण संपूर्ण जिल्ह्याचे 3 खासदार आमदार यांना वारंवार तसे आम्ही लेखी पत्र दिले. तुमच्या हातावर कालच खासदारांनी येऊन या महानगर प्रदेशाच्या पाठिंब्यासाठी संपूर्ण त्याचं व्हिडिओचं सादरीकरण पाहून त्यांना त्याची आवडल्यामुळे त्यांनी प्रथम सही केली काल आमच्या या पाठिंब्यासाठी. महानगर प्राधिकरण स्थापन होण्यासाठी त्यांनी पाठिंबा जाहीर केल्याने सर्व स्तरातील आता संघटना आम्हाला पाठिंबा देत आहेत. आज मुस्लिम बोर्डिंग न्यूजला आणखी संघटना संध्याकाळपर्यंत येत आहेत आणि सर्वांचा मिळून ह्या विकास प्राधिकरणासाठी नक्की पाठिंबा मिळाला नाही आमच्या मागेला येत का. गोकुळ सोबत गोकुळ